हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा थर्ड लेसन ॲरिथमेटिक प्रोग्रेशनमधील प्रॅक्टिस सेट 3.1 मधील क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय दिलेला आहे. राईट अँड ए पी हुज फर्स्ट टर्म इज ए अँड कॉमन डिफरन्स इज डी इन ईच ऑफ द फॉलोइंग. आपल्याला फर्स्ट टर्म ए आणि कॉमन डिफरन्स डी दिलेला असणार आहे आणि त्यावरून आपण काय करायचं आहे, ए पी म्हणजेच ॲरिथमेटिक प्रोग्रेशन लिहायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल पहा. ए किती दिलेलं आहे आपल्याला 10. एची व्हॅल्यू दिलेली आहे. ए म्हणजेच काय फर्स्ट टर्म 10 दिलेली आहे आणि डी म्हणजेच कॉमन डिफरन्स किती दिलेला आहे 5. आता हे एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, ॲरिथमेटिक प्रोग्रेशन लिहायचं आहे. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. फर्स्ट आपण ह्या एची आणि डीची व्हॅल्यू लिहून घेऊ. ए इज इक्वल्स टू 10 अँड डी इज इक्वल्स टू 5. हे काय आपल्याला गिवन. आता ए म्हणजेच काय फर्स्ट टर्म, देअरफॉर T1 इज इक्वल्स टू ए इज इक्वल्स टू 10. T1 म्हणजेच काय फर्स्ट टर्म, त्यालाच आपण ए या लेटरने सुद्धा काय करतो, इंडिकेट करतो. मग एची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे म्हणजेच T1 किती आहे फर्स्ट टर्म 10. आता T2 कसा काढता येईल आपल्याला. T2 काढण्यासाठी काय करावं लागेल, या फर्स्ट टर्ममध्ये कॉमन डिफरन्स ॲड करावा लागेल. T2 इज इक्वल्स टू फर्स्ट टर्म काय T1 प्लस कॉमन डिफरन्स म्हणजेच डी ॲड केल्यानंतर आपल्याला सेकंड टर्म मिळेल. T1 किती आहे 10 प्लस कॉमन डिफरन्स किती आहे 5. 10 प्लस 5 15. आता आपल्याला T3 टर्म काढायची आहे. कशी काढता येईल, हा जो आपल्याला T2 मिळालेला आहे त्या T2 मध्ये काय करायचं, कॉमन डिफरन्स ॲड करायचा. T2 प्लस डी. T2 किती मिळालं आपल्याला 15 प्लस कॉमन डिफरन्स किती 5 इज इक्वल्स टू 15 प्लस 5 20. त्यानंतर T4 फोर्थ टर्म काय येईल पहा. आता फोर्थ टर्म काढण्यासाठी काय करायचं, ही जी T3ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे त्यामध्ये कॉमन डिफरन्स ॲड करायचा. T3 प्लस डी. T3ची व्हॅल्यू किती आहे 20 प्लस डी कॉमन डिफरन्स किती आहे 5. 20 प्लस 5 25. आता आपल्याला T1 म्हणजेच फर्स्ट टर्म दिलेले आहे. त्यानंतर आपण T2 T3 आणि T4ची व्हॅल्यू काय केलेली आहे, काढलेली आहे. यावरून आपण ॲरिथमेटिक प्रोग्रेशन लिहू. देअरफॉर द रिक्वायर्ड ए पी इज फर्स्ट टर्म काय 10 कॉमा सेकंड टर्म 15 कॉमा थर्ड टर्म 20 कॉमा फोर्थ टर्म 25 डॅश डॅश डॅश. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. सेकंड एक्झाम्पल पहा. एची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला -3 आणि डी कॉमन डिफरन्स किती दिलेला आहे 0. सॉल्व करू आपण एक्झाम्पल. ए इज इक्वल्स टू -3 अँड डी इज इक्वल्स टू 0. हे काय आपल्याला गिवन आहे. देअरफॉर T1 ए म्हणजेच काय फर्स्ट टर्म म्हणजेच T1 इज इक्वल्स टू ए इज इक्वल्स टू -3. आता T2 इज इक्वल्स टू काय करायचं, T1 प्लस डी. फर्स्ट टर्ममध्ये कॉमन डिफरन्स ॲड करायचं. T1 किती आहे -3 प्लस कॉमन डिफरन्स किती दिलेला आहे 0 इज इक्वल्स टू -3 प्लस 0 किती येईल -3. आता T3 थर्ड टर्म काढायची आपल्याला. काय करायचं, T2 मध्ये डी ॲड करायचं. T2 मध्ये डी म्हणजेच कॉमन डिफरन्स ॲड करायचं. T2 किती मिळालं -3 प्लस कॉमन डिफरन्स किती आहे 0 म्हणजेच किती मिळालं आपल्याला -3. आता T4 फोर्थ टर्म काढण्यासाठी काय करायचं, T3 मध्ये कॉमन डिफरन्स ॲड करायचा. T3 प्लस डी इज इक्वल्स टू T3 किती मिळालं आपल्याला -3 प्लस डी म्हणजेच कॉमन डिफरन्स किती आहे 0. -3 प्लस 0 -3. देअरफॉर आता आपल्याला T1 T2 T3 T4ची व्हॅल्यू मिळालेली आहे. मग आपण काय लिहू, ए पी लिहू. देअरफॉर द रिक्वायर्ड ए पी इज फर्स्ट टर्म काय -3 कॉमा सेकंड टर्म काय -3 थर्ड टर्म -3 फोर्थ टर्म -3 डॅश डॅश डॅश. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. थर्ड एक्झाम्पल पहा.
ए म्हणजेच फर्स्ट टर्म आपल्याला काय दिलेलं आहे -7 आणि डी कॉमन डिफरन्स किती दिलेला आहे 1/2. यावरून आपल्याला ए पी लिहायचं आहे. प्रथम आपण ए आणि डीची व्हॅल्यू लिहून घेऊ. ए इज इक्वल्स टू -7 अँड डी इज इक्वल्स टू 1/2. हे काय आपल्याला गिवन आहे. रिझन लिहू आपण गिवन. देअरफॉर T1 इज इक्वल्स टू ए म्हणजेच काय फर्स्ट टर्म T1 आपल्याला दिलेले आहे. T1 इज इक्वल्स टू ए इज इक्वल्स टू -7. आता काय करायचं आपल्याला T2 काढण्यासाठी काय करायचं, या T1 मध्ये काय करायचं कॉमन डिफरन्स म्हणजेच डीची व्हॅल्यू ॲड करायची. T1 किती आहे -7 प्लस डीची व्हॅल्यू किती आहे 1/2 इज इक्वल्स टू काय करू आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. येथे डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे किती असणार आहे 1 असणार आहे. -7 × 2 किती येईल -14 प्लस 1 × 1 1 1 जार 1 अपॉन 2 1 जार 2 डिनॉमिनेटरमध्ये जे नंबर्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल्स टू -14 प्लस 1 किती येईल -13 अपॉन 2. आता T3 काढायचं आहे आपल्याला. T3 इज इक्वल्स टू काय करायचं T2 प्लस डी. T2ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला -13/2 प्लस डी कॉमन डिफरन्स किती आहे 1/2. आता येथे डिनॉमिनेटर सेम आहे मग काय करू आपण न्यूमरेटरची ॲडिशन. -13 प्लस 1/2 -13 प्लस 1 किती येईल पहा -12 अपॉन 2 2 1 जार 2 2 6 जार 12 भाग घालवल्यावर काय मिळेल आपल्याला -6. आता आपल्याला T4 काढायचं आहे. T4 इज इक्वल्स टू T3 प्लस डी. किती मिळेल पहा आपल्याला T3 किती मिळालं आपल्याला -6 प्लस डी किती आहे 1/2 इज इक्वल्स टू इथे डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे काय असणार 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. -6 × 2 किती येईल -12 प्लस 1 1 जार 1 अपॉन 2 1 जार 2 इज इक्वल्स टू -12 प्लस 1 किती येईल 12 मधून 1 गेल्यानंतर 11 आणि ग्रेटर नंबरचा सेट -11/2. आता आपल्याला T1 T2 T3 T4 व्हॅल्यू माहिती आहेत. मग आपण काय लिहू ॲरिथमेटिक प्रोग्रेशन लिहू. Therefore the required AP is फर्स्ट टर्म काय आहे पहा -7 कॉमा -13/2 कॉमा -6 कॉमा -11/2 डॅश डॅश डॅश. हे काय येईल आपली रिक्वायर्ड AP येईल. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. फोर्थ एक्झाम्पल पहा. एची व्हॅल्यू किती दिलेली आहे -1.25. ए म्हणजेच काय फर्स्ट टर्म आणि डी कॉमन डिफरन्स किती दिलेला आहे 3. लिहून घेऊ आपण प्रथम. ए इज इक्वल्स टू -1.25 अँड डी इज इक्वल्स टू 3. हे काय आपल्याला गिवन आहे. रिझन लिहू आपण गिवन. देअरफॉर ए म्हणजेच काय फर्स्ट टर्म म्हणजेच T1 इज इक्वल्स टू ए इज इक्वल्स टू -1.25. आता T2ची व्हॅल्यू काढू आपण. T2ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करावं लागेल T1 प्लस डी. T1ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला -1.25 प्लस डी कॉमन डिफरन्स किती आहे 3 इज इक्वल्स टू. आता बघा -1.25 प्लस 3 म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल 3 मधून 1.25 मायनस करावं लागेल. आपण इथे करून पाहू. 3 - 1.25 ग्रेटर नंबरमधून स्मॉलर नंबर मायनस करावा लागेल. आता इथे काय होईल 10 - 5 5 तर इथे काय होईल 2 आणि इथे किती होईल 9 9 - 2 7 2 - 1 1 1.75 येईल. आता T3 कसं काढायचं T2 प्लस डी. T2ची व्हॅल्यू किती मिळाली 1.75 प्लस डीची व्हॅल्यू किती आहे 3 इज इक्वल्स टू.
आता 1.75 जर आपण 3 ॲड केलं तर किती मिळेल पहा आपल्याला 3 पॉईंट काय येतील येते 0 0. येथे काय नाही म्हणजे आपण काय केले 2 0 दिल्या पॉईंट नंतर. 5 + 0 5 7 + 0 7 पॉईंट 3 + 1 4 4.75. तर T4 इज इक्वल्स टू T3 + D. T3 ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 4.75 प्लस D ची व्हॅल्यू किती आहे 3. त्याच्यामध्ये आपण 3 ॲड करू 4.75 + 3 म्हणजे 3.00 प्लस 5 + 0 5 7 + 0 7 4 + 3 7 7.75. आता आपल्याला आपण 4 टर्म्स काय केलेल्या आहेत काढलेल्या आहेत. यावरून आपण रिक्वायर्ड AP लिहून घेऊ. देअरफॉर द रिक्वायर्ड AP इज -1.25, 1.75, 4.75, 7.75 डॅश डॅश डॅश. हा काय येईल आपला रिक्वायर्ड AP येईल. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. 5th एक्झाम्पल पहा. A ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 6 आणि D ची व्हॅल्यू किती दिलेली आहे -3. A म्हणजेच काय फर्स्ट टर्म दिलेली आहे आपल्याला 6 आणि D म्हणजेच कॉमन डिफरन्स -3 दिलेला आहे. लिहून घेऊ प्रथम आपण. A इज इक्वल्स टू 6 अँड D इज इक्वल्स टू -3. ह्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत. रिझन लिहू आपण गिवन. आता A म्हणजेच काय फर्स्ट टर्म T1 इज इक्वल्स टू A इज इक्वल्स टू 6. तर T2 ची व्हॅल्यू काढू आपण. T2 इज इक्वल्स टू काय येईल T1 + D. T1 मध्ये काय करावं लागेल आपल्याला कॉमन डिफरन्स ॲड करावं लागेल. T1 ची व्हॅल्यू किती आहे 6 प्लस D. D ची व्हॅल्यू किती दिलेली आहे -3. 6 प्लस मायनस काय होईल -6 - 3 इज इक्वल्स टू किती येईल 6 - 3 3 येईल. त्यानंतर T3 ची व्हॅल्यू कशी काढता येईल पहा. T2 + D. T2 + D. T2 ची व्हॅल्यू किती मिळाली 3 प्लस D ची व्हॅल्यू किती आहे -3. येथे 3 प्लस मायनस मायनस होईल -3. 3 - 3 0. आता T4 ची व्हॅल्यू काढू. T4 इज इक्वल्स टू T3 + D करावं लागेल. T3 ची व्हॅल्यू किती मिळाली 0 प्लस D ची व्हॅल्यू किती आहे -3. प्लस मायनस काय होईल -0 - 3 इज इक्वल्स टू काय येईल -3 येईल. आता आपण T2 T3 T4 ची व्हॅल्यू काढलेली आहे. त्यावरून आपण रिक्वायर्ड AP लिहू. देअरफॉर द रिक्वायर्ड AP इज फर्स्ट टर्म काय 6, 3, 0, -3 डॅश डॅश डॅश. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. 6 नंबरचे एक्झाम्पल. A ची व्हॅल्यू किती दिलेली आहे -19 आणि D ची व्हॅल्यू किती दिलेली आहे -4. लिहून घेऊ आपण. A म्हणजेच फर्स्ट टर्म किती दिलेले आहे -19, D इज इक्वल्स टू D म्हणजेच कॉमन डिफरन्स किती दिलेला आहे -4. ह्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत. रिझन लिहू आपण गिवन. आता T1 A म्हणजेच काय फर्स्ट टर्म T1 दिलेले आहे आपल्याला. T1 इज इक्वल्स टू A इज इक्वल्स टू -19. T2 इज इक्वल्स टू T1 + D. T1 किती आहे -19 प्लस D ची व्हॅल्यू किती दिलेली आहे -4 इज इक्वल्स टू -19 प्लस मायनस काय होईल -4 इज इक्वल्स टू -19 - 4 म्हणजे त्यांची ॲडिशन करावी लागेल आणि साईन कोणता येईल -19 + 4 किती येईल 23 आणि साईन मायनस येईल. T3 इज इक्वल्स टू T2 + D. T2 ची व्हॅल्यू किती मिळाली पहा आपल्याला -23 मिळाली प्लस D कॉमन डिफरन्स किती आहे -4 इज इक्वल्स टू -23 प्लस मायनस काय होईल ते मायनस होईल -4
आता -23 -4 काय करावे लागेल, ॲडिशन करावी लागेल आणि साईन कोणता येईल, -23 + 4 किती येईल पहा, 27 आणि साईन काय येईल, मायनस. आता T4 = T3 + D. T3ची व्हॅल्यू किती मिळाली पहा आपल्याला, -27 प्लस D. Dची व्हॅल्यू किती आहे, -4 = -27 प्लस मायनस काय होईल, -4 = -27 -4. 27 + 4 करावं लागेल, 27 + 4 31 आणि साईन काय येईल, मायनस येईल. आता आपल्याला T2, T1, T2, T3, T4च्या व्हॅल्यू माहिती झालेल्या आहेत. त्यावरून आपण काय लिहू, रिक्वायर्ड AP लिहू. देअरफोर द रिक्वायर्ड AP इज, फर्स्ट टर्म काय आहे, -19, सेकंड टर्म -23, थर्ड टर्म -27, फोर्थ टर्म -31 डॅश डॅश डॅश. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कशी सॉल्व केली. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.